या ठिकाणी ठरलेला आहे तो पाहावं लागेल, कारण अतिशय सुंदर प्रदर्शन पाहिलं होतं आपण प्रत्येक पहिल्या फेरीमध्ये दोन्ही संघाचं. आता मात्र हा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आणि याच्यामध्ये जो जिंकेल तो आपल्याला सोमवारी पाहायला मिळेल या मैदानावरती पुन्हा एकदा. आता मात्र या ठिकाणी फ्लड लाईट मध्ये सामने पाहायला मिळणार आहेत. आज शेवटचा सामना असणार आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि अतिशय सुरेख लाईट्स मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि म्हणून मागाशी उल्लेख केला होता की नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ असं एकमेव मैदान आहे या परिसरातलं, वसई तालुक्यातील म्हणला पालघर जिल्ह्यातील विशेष करून असं एक मैदान आहे जिथे दिवस रात्र सामने खेळवले जातात. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य, या गावाचं वैशिष्ट्य असं आहे, या ठिकाणी ज्या आपण यूट्यूब लाईव्ह पाहतोय हेही या गावातील जे सुपुत्र आहेत धनंजय आणि बाबू यांनी वैयक्तिकरित्या ते चालू केलेलं आहे. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर आज त्याची चर्चा आहे, कारण आज बऱ्याच गोष्टी त्यांनी या क्रिकेटच्या पटलावरती आणलेल्या आहेत आणि आज लोकांपर्यंत सहज सुलभ क्रिकेट पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या अँगल्सने आज आपण पाहतोय मैदानामध्ये 3 कॅमेऱ्याच्या सहाय्यानं हे संपूर्ण क्षणचित्र टिपली जात आहेत. काय क्लॅरिटी पाहतोय आपण मैदानावरती, अतिशय सुरेख नक्कीच. आणि त्यासाठी DBN लाईव्हच्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानावे लागतील. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशा आपण शुभेच्छा देऊया. आणि येऊया पुन्हा एकदा या ठिकाणी सामना चालू होतोय. आजच्या दिवसातला शेवटचा सामना दुसऱ्या फेरीचा पाहतोय आपण, रॉयल स्टर्नर मीरा रोड वर्सेस शिवान स्पोर्ट बोर्ड शेती. बहुत ही है मुकाबला प्रमोद सर, आप देख रहे सलामी जोड़ी मैदान पर है. एक तरफ अमीर दाफेदार और नॉक स्ट्राइक पर है बड़े मियाँ और छोटे मियाँ. ये 2 सलामी जोड़ी मैदान पर है. उबैद ऊपर मुन्ना भाई, ये 2 बल्लेबाज. बड़ा मुकाबले की शुरुआत. तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम जनताओं का हार्दिक स्वागत है ऐतिहासिक नारंगी के मैदान पर. एनसीसी ट्रॉफी 2026 का ये थरार आप देख रहे हैं. और उसके बाद ये 27वां साल का 30 दिन का ये आखिरी मुकाबला दूसरे फेरी का आप देखने जा रहे हैं. अर्जुन गेंदबाजी पर रहेंगे. 6 ओवर का ये आखिरी मुकाबला. 12 ओवर मैदान पर गिरने हैं, मगर एक तरफ है पहली इनिंग का क्या बात होगी, बल्लेबाजी का जलवा दिखाया जाएगा. आधे बीच में विकेट पर गेंद थी ऑस्ट्रम के, बहुत बार गेंद वाइड्स के साथ शुरुआत है एक्स्ट्रा रन के साथ. प्रमोद सर जी, आज सुबह से ये तमाम वसई तालुका के बाहर के तमाम सितारे तारे आए जिन्होंने आज के दिन इस नारंगी के मैदान पर तमाम जनताओं का, कमेटी का, हमारा सभी का दिल जीता है. मगर ये आखिरी मुकाबला भी हम वो टक्कर वाला देखने जाएंगे. नक्कीच त्याच्या पद्धतीने प्रदर्शन होतं का पाहावं लागेल. ओहो चंद्रशेखर, चेंडू खाली आणि या ठिकाणी कोणती चूक नाही आहे, सरळ झेल टिपलाय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आणि फलंदाजाला बाधून परतावं लागतंय. बॅक टू डगआउट, गॉन. ऑस्ट्रम पर गेंद थी, रिवर्स घुमाया था मगर गेंद बल्ले पर आई नहीं थी. शॉट थर्ड मैन पर, वहां पर सेकंड अटेम्प्ट में उस कैच को अंजाम दिया खिलाड़ी ने. अमीर दाफेदार की खिली को लगा दिया विराम. बल्लेबाज बैक टू डगआउट. ये रिप्ले आपके सामने है, स्क्रीन पर है, क्योंकि माने गए इस मैदान के एक हीरो है अमीर दाफेदार, मगर आज नाकाम होते हुए नजर आए. दोनों मुकाबले में 0 का चश्मा पहना अमीर, मगर अब बल्लेबाजी का जलवा संवरना होगा. दीपेन ने बैटर मैदान पर दाखिल होते हुए नजर आएंगे, क्योंकि प्रमोद सर जी कहते हैं ना, अमीर ने इस मैदान पर 6 गेंदों पर 6 सिक्सर लगाने का कारनामा भी किया है. मगर मैदान हर बार बदलते हैं, गेंदबाज बदलते हैं, फिर उस पर आपको बल्लेबाजी का जलवा भी करना होता है. नक्कीच झेरभाई, आणि वारंवार असं म्हणतात की इतिहासामध्ये तुम्ही काय केलं हे जाणणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही प्रेझेंटमध्ये काय करताय, वर्तमानमध्ये तुम्ही कशा आहात, वर्तमानमध्ये तुम्ही काय करताय हे महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणी हा सामना पाहतोय आपण फ्लड लाईटमध्ये आहे आणि या ठिकाणी आपले सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. फटका चांगला होता, तेवढाच आकर्षकही होता, परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झाले. लाईन लेन राखण्यामध्ये आतापर्यंत अर्जुन यशस्वी पाहायला मिळाला. या ठिकाणी पंचांकडे दाद मागतायत, परंतु अतिशय सुरेख चेंडू हाताळलाय अर्जुन. याचा भन्नाट वेग आहे.
आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या थर्ड अंपायरना बिझी केलंय. चलिए थर्ड अंपायर जल्द से जल्द आइए और इस निर्णय को हमारे ऑफिशियल अंपायर तक पहुंचा दीजिए. अर्जुन गेंदबाजी बरकरार है. पहली गेंद वाइड, दूसरी गेंद पर सफलता मिली है, मगर तीसरी गेंद वहां पर पार ने नकारा था वाइड को, मगर चैलेंज किया है बल्लेबाजों ने. क्या देखना होगा ये चैलेंज कितना साबित होगा बल्लेबाजों के लिए फिर गेंदबाजों के लिए, क्योंकि ये शाम का समय है प्रमोद सर जी, और शाम के समय में आपने बहुत कुछ खेला, हमने इस नारंगी के ऐतिहासिक मैदान पर देखा है. अब क्या कहना चाहेंगे? 60-65 रन एक फाइटिंग स्कोर होगा. नक्कीच झेरभाई या ठिकाणी आता वाऱ्याचा वेग थांबलेला आहे, त्यामुळे 60-65 स्कोर हा खूप असेल या ठिकाणी. नक्कीच गोलंदाजांनी एक चांगली लढत त्या ठिकाणी करण्यासाठी, एक आत्मविश्वास देण्यासाठी असेल, परंतु कशा पद्धतीचा खेळ केला जाईल ते पाहावं लागेल. कारण आपण पाहतोय आतापर्यंत बोरशेचा जो संघ आहे, अर्जुन बांगर एक गोलंदाज, भन्नाट वेग आहे, लाईन लेंथ आहे, चांगल्या पद्धतीचे आतापर्यंत चेंडू हाताळत पाहू शकताय. या ठिकाणी चेंडू कशा पद्धतीने टाकलाय पाहू शकता स्क्रीनवरती. आणि या ठिकाणी नक्कीच थर्ड अंपायरचा कॉल आलाय, इट्स अ फेअर डिलिव्हरी. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी, बोटांची जादू, बोटांची फिरकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पुढील चेंडू अर्जुन बांगर, हो बाहेरच्या दिशेने चेंडू, बाहेरच्या दिशेने आहे, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी येतोय. एक धाव मात्र या ठिकाणी, एका धावीवरती समाधान मानावं लागतंय. काही क्षेत्ररक्षण सजवलं आहे, ते एक सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पण ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं जातंय आणि तशा पद्धतीनं मोठे फटके मारण्याची संधी दिलीच नाही. मात्र आता या ठिकाणी पाहावं लागेल उबेद या ठिकाणी, उबेद मुन्ना खान या ठिकाणी स्ट्राईकवरती पाहायला मिळते आपल्याला. एक तगडा फलंदाज रॉयल स्टनर मीरा रोडचा, मात्र या ठिकाणी करावा लागेल, आज करावं लागेल. सुरेख फटका या ठिकाणी पॉइंटच्या डोक्यावरून, चेंडू दन 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 चाललाय सीमा पार, चौकार 4. गेंद को खेल दिया था, 4 रनों के लिए फरार. बेहतरीन शॉट मुन्ना उबैद खान के बल्ले से आता हुआ, इस 4 के साथ टीम की रन संख्या को पहुंचाते हुए 6 रनों पर खुद पहुंचे 4 पर. फिर ऑप्शन पर गेंद कट कर दिया, गेंद पॉइंट के खिलाड़ी को सीधी हुई गेंद सीमा रेखा बाहर, 4 रनों के लिए फरार. बैक टू बैक चौका, कम ऑन डीजे. काय टेक्निक आहे नक्की ज्या ठिकाणी लेदर क्रिकेटची आठवण करून देताना आपल्याला पाहायला मिळते. हा फटका अतिशय सुरेख फटका या ठिकाणी उबेद, पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने जोरदार अपील आहे, परंतु काही परिणाम नाहीये पंचांवरती. अतिशय सुरेख या ठिकाणी लाईन लेंथ पाहिला आपण. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या 1-10. 10 रन बदे आप रिप्ले देख सकते थे कि ये भी गेंद वही ऑफ स्टंप पर थी, वही अंदाज में खेलना चाहते थे वहां पर उबैद खान मुन्ना, मगर गेंद विकेट कीपर के 10 अपील हुई थी, मगर अंपायर ने कहा कि गेंद और बल्ले का संबंध नहीं हुआ, गेंद विकेट कीपर के 10 में जाकर छुपती भी, डॉट बॉल. इसलिए देखिए दूध का दूध पानी का पानी यहाँ पर क्लियर है वो कहानी, क्योंकि अब डीपीएल लाइव है और ऑफिशियल अंपायर जिनके पास बड़ा अनुभव, इतने साल क्रिकेट खेला हुआ. अर्जुन पहली गेंद वाइड, उसके बाद विकेट, उसके बाद बिंदी, उसके बाद सिंगल और उसके बाद लगातार 2 चौके और फिर आखिरी गेंद बिंदी आई है. 25 मिनट आपके लिए 5 ओवर के लिए दिए गए हैं. अब दीपेश है एक तरफ उबैद है, और गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार होते हुए सुमीत आएंगे गेंदबाजी पर. ये लेफ्टी की फील्डिंग आप देख सकते हैं, गली पॉइंट
ऐसी फील्डिंग की सजावट है, क्योंकि ये दूसरा पावर प्ले है जिसमें 3 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर, पहले ओवर में 2 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर। एक बड़ा मुकाबला है। जीतने वाली टीम मंडे को अपने कदम लेकर प्रमोद जी इस मैदान पर पहुंचेगी, क्योंकि वो 8 टीमें टॉप 8 में अपनी जगह बनाने जा रही हैं। क्योंकि अभी तक हमने 5 टीमों को देखा है, ये 6ठी टीमों को हम देखने जा रहे हैं। दोनों में लड़त है, भिड़त है, कौन सी टीम आगे आएगी। सुमित गेंदबाजी पर तैयार है, दिपेश स्ट्राइक पर अगली गेंद खेल तैयार। फुट टॉस गेंद ड्राइव किया, गेंद खबर दिशा में लॉन्गर रीजन पर जाती हुई, जब तक इनको फील्ड किया जाए एक रन के साथ इसको डबल अंक पर हो जाता हुआ 11 रनों पर। नक्कीच जरी बघा आता चेंडू जर बघितला आपण तर पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे चेंडू फुलटॉस झाला. मात्र त्या ठिकाणी सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न तरी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या ठिकाणी माहिती आहे. आता मात्र या ठिकाणी उबेद एक चांगला सूर गवसलाय, चांगले फटके मारतोय, त्यामुळे एक आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक तर देण्याचा प्रयत्न केला जातोय दीपेन याच्या मार्फत. हो पुन्हा एकदा सुरक्षित त्या ठिकाणी गॅप शोधून काढलाय, मात्र वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय, मात्र 2 धावेचं समाधान मानावं लागणार आहे आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. 13 रन होते हुए यहाँ पर उबेद बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए। वो जानते ही ये मुकाबले की अहमियत, क्योंकि दोस्तों पहले मुकाबले में जितना बल्लेबाजी करनी थी अमीर मुन्ना को, मगर नहीं कर पाए। दिपेश का बल्ला माशाल्लाह बोला था, वही बल्लेबाजी, दोनों बल्लेबाजों को एक साझेदारी जोड़नी है। अब गेंदबाजों के साथ चर्चा थोड़ी हो रही है, मगर टीम रंग संख्या 13 उबेद पहुंचे 10 रनों पर, टीम को पहुंचाया 13 रनों पर। नक्कीच जहीरभाई 13 धावा झालेल्या आहेत आणि जसं आपण म्हणतो ते या ठिकाणी प्रोजेक्ट स्कोर जर आपण बघितला तर 60 पेक्षा जास्त आहे. आता मात्र सुमित या ठिकाणी पाहतोय आपण 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. ओहो काय चेंडू हाताळाय, ब्लॉकलचा चेंडू होता या ठिकाणी, तेवढाच वेगाने थ्रो, मात्र एक धाव नाही थांबू शकणार. उबेद पाहतोय आपण वेगाने त्या ठिकाणी गेलेले आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे, धाव संख्या 14. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. सुमित याच्या षटकाचा 4 धावा वैयक्तिक खर्च केले आहेत. शिवान स्पोर्ट बोरशेती मार्फत एक चांगलं षटक हाताळतोय सुमित आतापर्यंत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस पाहायला मिळालाय. ओहो वारंवार त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि बीट केलं जाते फलंदाजाला. झहीर भाई देखिए आप रिप्ले देख सकते हैं, जड़ में गेंद थी, खोद के निकालना चाहते थे दिपेश, मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं हुआ। गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल। सुमित बैकअप करते हुए अपनी टीम के लिए, फिर वही टप्पा, वही दिशा दिखाती हुई और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में। अच्छी गेंदबाजी, जहां की गेंद है वहां पर मैरिट पर खेलना चाहिए, वहां पर जितना मैरिट पर खेलेंगे उतने रन आपके खाते में बनेंगे और टीम की रन संख्या आगे बढ़ेगी। आप रिप्ले देख सकते हैं स्क्रीन पर, डिवेन लाइव पर। या स्टंप पर गेंद थी, फिर वही दिशा में खेलना चाहते थे ऑन साइड पर और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में। लगातार 2 बिंदी गेंदे, दीपेश 2 रन पर खेले, 5 गेंदों का सामना किया। पहले मुकाबले में अच्छी बल्लेबाजी, फिर ऑप्शन पर गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद बैट के नीचे भाग में लगकर मैदान क्षेत्र में जाती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन जरूर मिल जाएगा। 1 रन के साथ ओवर नंबर 2 का खेल अब समाप्त हो जाएगा और टीम की रन संख्या जाकर पहुंचेगी 15 बजे। बात की जाए तो 7.5 के रन रेट से बल्लेबाजी का जलवा अभी तक दोनों बल्लेबाजों ने बिक रहा है। 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। ये रन रेट से अगर बल्लेबाजी हुई तो 45 रन हमें देखने को मिलेंगे। 8 के रन रेट से बल्लेबाजी हुई तो 47, 10 के रन रेट से बल्लेबाजी तो 55 रन। इस मैदान पर शाम के समय में बहुत मायने रखने वाली बल्लेबाजी हमें देखने को मिल जाएगी। कमांड डीजे। झाले आहे शून्यावरती. त्यानंतर उभीत आपण पाहतो या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 11 धावा वैयक्तिक आणि त्यानंतर बिपेन 6 चेंडूंचा खेळ झाला, पण तो चांगला सूर गवसलेला नाही अजून. जास्तीत जास्त उभेद यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र पाहतोय आपण पवेलियन एंड कडून पुन्हा एकदा गोलंदाजी केली जाईल आणि नक्कीच जसं आपण वारंवार पाहतोय अर्जुन बांगर अतिशय सुरेख या ठिकाणी पहिलं षटक हाताळलं आणि त्यानंतर नक्कीच कौतुक करावं गेलं सुमित याचं, कारण या ठिकाणी 5 धावा मात्र खर्च केलेल्या आहेत. अर्जुन बांगर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, तिसरा
गोलंदाज या ठिकाणी हाताळला जातोय शिवान स्पोर्ट मार्फत आणि ते ट्रम्प कार्ड यूज केलं जाते वारंवार, कारण तो अभिनय तो कमी नाही माहिती आहे. फोरशे सरसावून खेळण्याचा प्रयत्न वारंवार त्याच टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली जाते. मात्र या ठिकाणी एकच धाव, दुसरा प्रयत्न नाही होणार. थांबवलंय. थोडीशी घाई आहे उभे, त्यांना घाई आहे जास्तीत जास्त धावा मिळवण्याची, कारण त्यांना माहिती आहे जर आपण या ठिकाणी 50+ धावा जरी केल्या तरी आपल्या गोलंदाजांना एक गोलंदाजी करण्यासाठी निर्णय गोलंदाजी करण्यासाठी एक चांगली धावसंख्या त्या ठिकाणी उभारू शकतो अशी एक आशा आहे. परंतु पाहूया आशेवरती पाणी फिरवतो का अर्जुन बांगर, कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिलेली आहे आजच्या दिवसातली शिवान स्पोर्ट बोरशेतीसाठी. आता मात्र एक उमदा फलंदाज पाहतोय, पण फलंदाजी एंड वरती 2 षटकाचा खेळ झालेला आहे. तिसरा षटक प्रगती पथावरती आहे. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते, वारंवार त्या ठिकाणी जकडून ठेवलं जाते. मोठे फटके मारण्याची संधी दिली जात नाही झहीरभाई, कारण या ठिकाणी त्यांना माहिती आहे, बोरशेती संघाला अनुभव आहे की जर या ठिकाणी 50+ धावा होत आहेत तर डिफेंड करण्यामध्ये थोडासा त्रासदायक होऊ शकतो. पण या ठिकाणी अतिशय लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. सही कहा सर जी आपने. पहले गेंदबाजी में अर्जुन ने ऑप्शन पर ऑप्शन गेंदबाजी की थी, अब जड़ में गेंदबाजी कर रहे हैं क्योंकि जानते ओबेसा के पास बल्लेबाजी का भरना है. अगली गेंद दिवेश के लिए तैयार. ऑप्शन पर गेंद थी, मिस टाइम शॉट है, गेंद ने ऊंचाई ली है, खिलाड़ी उसके हाथ के नीचे है, नहीं करेंगे गलती. दिपेश की खेल को लगता हुआ विराम. बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन. मैच में थोड़ा सा अपेक्ष मिला क्योंकि जो बल्लेबाजी वहां पर पहले मुकाबले में हुई थी नवीन द्वारा, मगर इस मैच में देखिए आप रिप्ले देख सकते हैं. ऑप्शन पर गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते, बैट का टो लगा और गेंद लॉन्ग ऑन पर ऊंचाई ज्यादा ली, लंबाई कम मिली और वहां पर खिलाड़ी के हाथों में पकड़े गए. अब प्रमोद सर जी ये बात की जाए, दोनों टीमों के बाद बड़ा अनुभव है फनलाइट में खेलने का, सनलाइट में, और बेहतरीन खेले दोनों बल्लेबाजों ने. नाइट में बहुत क्रिकेट को खेला है. मिरारो की बात की जाए तो अभी फिलहाल में मिरारो टीम ने 2-3 नाइट टूर्नामेंट खेले हैं और इसी के साथ ये बल्लेबाजी के जलवे बिखरने होंगे. नक्कीच झहीरभाई या ठिकाणी पाहतोय, पण माहित आहे बोरशेती संघाला सुद्धा माहित आहे आणि रॉयल स्टनर संघाला सुद्धा माहिती आहे की फ्लड लाईट मधील सामना आहे, कशा पद्धतीने खेळ होणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी सावध पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय उबेद. 6 चेंडू 12चा खेळ झालेला आहे. आता नवीन आलेला फलंदाज पाहतोय आपण अमर आणि या ठिकाणी अशी अमर कामगिरी करावी लागणार आहे. कशा पद्धतीची कामगिरी केली जाते पाहूया. पण आतापर्यंत पाहतोय आपण सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. अर्जुन याची 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळाले. 1.3चा खेळ या ठिकाणी त्याने मैदानामध्ये केलाय आणि 12 धावा मात्र खर्च केल्या आहेत आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज दाखल झालाय. अमर स्ट्राईक एंड वरती असणार आहे. नवीन फलंदाज असेल की नवीन अनुभव असतो. नवीन अनुभव असेल तर त्या पद्धतीचे कशा पद्धतीने चेंडू हाताळला जातोय याचा अभ्यास करावा लागतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली आले 3-3, परंतु चेंडू मात्र या ठिकाणी धरतीवरती आदळतोय, झेल झालेला नाही आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावा सुद्धा महत्वाच्या आहेत. कारण क्रिकेट फ्लड लाईटचा झहीरभाई आणि या 2 धावा बरेच काय सांगून जातात. ऑप्शन पर गेंद थी, गेंद को ऊंचाई पर कवर पर खेलना चाहते थे मगर गेंद उतनी टाइमिंग नहीं हो पाई थी. शॉर्ट कवर पर कैच का मौका था वो गवाया है. इस जोरन के साथ स्कोर आगे सरकता हुआ. अमर गेंद बल्लेबाजी पर आए हैं. ये बल्लेबाज की बात क्षमता है. लॉन्ग ऑन पर खेला, लॉन्ग ऑन के बीच में गेंद हवा में, खिलाड़ी उसके आज के नीचे है और सेकंड अंडर में भी क्या ड्रॉप. ये क्या छूटा है कि ये मुकाबला छूटेगा. कैच विन द मैच इज कहा गया. गेंदबाज मेहनत करे तो खिलाड़ी को भी 100% देना है प्रमोद सर जी, मगर ये क्या छूटा है कि ये मुकाबला दूसरा मौका अमर के लिए आया है.
नक्कीच नक्कीच झहीरभाया. आणि अशा पद्धतीने काय होतं, जेव्हा झेल सुटला जातो ना, तेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास आणखी वाढतो. त्यामुळे तो आत्मविश्वास वाढल्यानंतर जो फलंदाज त्या ठिकाणी कमबॅक केलं तर मग ते भारी पडू शकतं नक्कीच बोरशेती संघाला. आणि तरी पण कौतुक करावं लागेल या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं, बरंचसं डिस्टन्स त्या ठिकाणी कव्हर केलं होतं, मात्र शेवटपर्यंत नजरा टिकू शकले नाही चेंडूवरती आणि चेंडू निसटलाय हातातून आणि झेल धरतीला दान झालाय. पाहूया आता मात्र उबेद या ठिकाणी बसून फटका मारलाय. गुटनाट एक, तमाशाट एक, चेंडू चाललाय 1 बान चौकार 4. ओव्हर का खेळ समाप्त. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धाव संख्या आपण पाहतोय तर 22 धावा. 2 गडी बाद मिराट इलेव्हन या संघाची. आणि शॉट बघा पहा मुन्नाचा ऑफ स्टंप पर आए और गेंद को फाइन लेग पर खेला. $24 रन बने हैं. और देखिए ये सुबह क्या बेहतरीन शॉट है. ऑफ स्टंप पर पूरा आए थे मुन्ना और गेंद को फाइन लेग बाउंड्री लाइन का दिशा देता हुई और गेंद सीमा रेखा पर 4 रनों के लिए फरार. मुन्ना पहुंचे 16 पर, टीम को बजाया 24 पर. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. अगर यही रन रेट हुआ तो 48, 50, 60 रन एक बेहतरीन टारगेट हमें देखने को मिल जाएगा. मगर दोस्तों श्वानस्पोर्ट कुशिद शाहपुर टीम की बात कीजिए तो एक गेंदबाजियों का भरना है, बल्लेबाजी का भी भरना है, बैकअप करना होगा गेंदबाजों को. मगर अब अमर के बाद भी क्षमता है. 2 गेंदों का सामना किया, 3 रन पर खेल रहे अमर. बड़े शॉट के लिए गए थे, नाकाम हुए थे, कैच ड्रॉप हुआ, 2 जीवदान मिले हैं, उसका कितना फायदा उठाएंगे. सुमीत गेंदबाजी पर हैं. बहुत अहम मुकाबला चलता हुआ. आज की शाम का सबसे अहम मुकाबला है. टॉप 8 में जाने के लिए ये लड़त. कौन सी टीम टॉप 8 में जाएगी ये देखने वाली बात होगी. मगर दोस्तों जिसका खेल लाजवाब होगा वो टीम टॉप 8 में जाकर मंडे को अपने कदम को लेकर आएगी. क्योंकि आज से बात की जाए तो 5 टीमें हमें मिल चुकी है टॉप 8 की. पहले 2 दिन में और बेहतरीन खेल हुआ है. ऑन साइड खेलना चाहते थे अमर, गेंद नीचे रहती हुई और गेंद विकेट कीपर के दस्तानों में. डॉट बॉल. ये सुमीत गेंदबाजी में लाजवाब है. मैंने कहा ना कि ये दोस्तों एक टाइम ये गेंदबाजों ने अपने नाम के डंके बजाए हैं. ये क्रिकेट का महासंग्राम एनसीसी ट्रॉफी में ही 2023-2024 के दरमियान में ये गेंदबाजों ने अपने नाम के डंके बजाए हैं. फील्ड ऑफ स्टंप पर गेंद थी, वहां पर अमर लगातार डॉट कर रहे हैं. क्योंकि आप मालूम है कि ये 30 से 34 ओवर की शुरुआत हो चुकी है. खाड़ी एंड से गेंदबाजी है, शाम का समय है. क्योंकि कहते हैं ना सनलाइट में आपने खेला, अब ये फन लाइट में आपको खेलना है. आपकी आइस आँख की बात की जाए तो निगाह गेंद पर परफेक्ट होनी चाहिए, शॉट सिलेक्शन परफेक्ट होने चाहिए. वो शॉट सिलेक्शन अगर परफेक्ट हो गए तो रन अंक में बनेंगे. अमर अगली गेंद खेल तैयार है. ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद वाइड मिड विकेट पर ट्रैवल होती हुई जब तक इनको फील किया जाएगा 1 ही रन मिल जाएगा. इसको 25 रनों पर जाता हुआ प्रमोद सर जी. 3 गेंदों की कहानी अभी तक गेंदबाजों के सुमीत के नाम रही है. कहां पर 2 गेंदे वो लगातार बिंदी आती हुई, वहां पर अमर को खुलने का मौका नहीं दिया. मगर उबेद जो सलामी के लिए गए वो सेठ बल्लेबाज है. क्या अब उबेद के बल्ले से हम कोई बड़ा शॉट देखने जाएंगे? नक्कीच, कारण उबेरला ते करावं लागणार आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर स्टनर, रॉयल स्टनर मिरा रोड संघासाठी उबेर हे उमदा फलंदाज आहे, ज्याच्यावरती संपूर्ण मदार आहे. त्यामुळे अशा पद्धतीची खेळ या ठिकाणी करणं गरजेचं आहे. फ्लड लँडमधलं क्रिकेट आहे, जास्तीत जास्त धाव जेवढे लागणार आहेत तेवढे आपल्यासाठी फायद्याचे असणार आहे, ही त्याला माहिती आहे, अनुभव गाठीशी आहे. गोलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण, मात्र या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल करायचा होता एका दिशेला, मात्र त्याच्यामध्ये जज झालेला नाही आहे. आणि या ठिकाणी पाहतोय आपण डॉट चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडे आलाय चेंडू आणि सुंदर कौतुक करावं लागेल या ठिकाणी सुमित याचं. आता 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडू होते, मात्र एकच धाव या ठिकाणी खर्च करताना पाहतोय आपल्याला. नक्कीच अतिशय सुरेख शिवांश स्पोर्ट बोरसिटी संघाचं पाहिलं
तर चांगली सुरुवात. पुण्याचा सरसवून मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु त्या ठिकाणी तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेचं समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या दिली आहे 25 धावा. आता मात्र या षटकातले 26 धावा. आता मात्र एक चेंडू या षटकातला शिल्लक असेल आणि या एका चेंडूवरती काय कहाणी असेल पाहावं लागेल. एक मोठा फटका येतोय का, ज्याची गरज आहे आता आपण पाहतोय रॉयल स्टनर मीरा रोड या संघासाठी. मात्र तो मोठा फटका या ठिकाणी अमर घेऊन येतोय का पाहावं लागेल. का अमर जर बघितला आपण तर 5 चेंडूंचा खेळ करतोय, वैयक्तिक 4 धावा आणि करंट रन रेट जर आपण बघितला तर 6.78 आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर जर आपण स्क्रीनवरती पाहत आहे तर 41 आहे. मोठा फटका या ठिकाणी मारायचा होता, गॅप शोधलाय, परंतु त्या ठिकाणी वेगाने क्षेत्ररक्षक येतोय आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुंदर होतंय. त्या ठिकाणी सीमारेषेजवळ दरम्यान 2 धावा. 2 धावेनंतर षटक समाप्त होते. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण बघितली तर धावसंख्या रॉयल स्टनर मीरा रोड संघाची 28 धावा. मगर देखिए अब अर्जुन 2 ओवर फेंके 19 रन दिए, 2 विकेट अपने नाम किए. सुमित ने 2 ओवर फेंके 9 रन दिए, कोई विकेट नहीं मिली है. मगर दोस्तों आपने गेंदबाजी में बैकअप किया है. जहां पर 2 ओवर में 19 रन वहां पर खर्च हुए थे सुमित अर्जुन के द्वारा. तो सुमित ने कहा कि ये गेंदबाजी हमें करनी है. अब वहां पर चर्चा हो रही है किसी गेंदबाजी नए 2 गेंदबाज आएंगे तो वहां पर वो 2 गेंदों पर स्लॉक ओवर में हमले कर जाएंगे. गेंद बल्लेबाज करना होगा बल्लेबाजों को कि उबेद जानते ये मुकाबले को अगर हमने जीता, मगर शाहपुर की कप्तान भी जानते कि ये मुकाबले में गेंदबाजी अच्छी करनी है. जितना मीरा रोड को रुकाया जाएगा उतना हमारे लिए फायदेमंद होगा. अब गेंदबाजी के लिए बाली गेंदबाजी पर पहले मैच के गेम चेंजर खिलाड़ी जिन्होंने अपनी बल्लेबाजी भी लाजवाब की. गेंदबाजी में ब्रेक लगाया था. सुमित पहले मैच में थोड़े से महंगे साबित हुए थे, मगर उसके बाद ये मैच में बैकअप करके दिखाया अपनी टीम के लिए. नक्कीच तो बाली आपण पाहतो ज्याला पाठीमागच्या सामन्यामध्ये एक मुख्य खेळाडू म्हणून या ठिकाणी पुरस्कार दिला होता. सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता. चांगली कामगिरी त्या ठिकाणी पाठीमागच्या सामने झाले. आता मात्र या सामन्यामध्ये तशीच कामगिरी करावी लागणार आहे. शिवान स्पोर्ट बोरशील संघाला या ठिकाणी थांबवायचं असेल तर. मात्र या ठिकाणी रॉयल स्टनर संघाला उभेत अजून आहे. 9 बॉल 17 चेंडूवरती मोठे फटके येणे गरजेचं आहे. वारंवार या ठिकाणी डगआउटमधून आवाज दिला जातोय. 4 षटकांचा सामना झालाय. मात्र उरलेली 2 षटकं ही निर्णायक असणार आहे दोन्ही संघासाठी. नक्कीच पाहतोय आपण पहिली इनिंग चालू आहे आणि रॉयल स्टनर मीरा रोडचा संघ आहे. गोलंदाजी मार्कवरती बाली तयार. पहिला चेंडू पुन्हा एकदा हलकासा खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला मोठा फटका मारलाय आणि या ठिकाणी धावजीची संधी झाली असती, परंतु काय रनिंग बिटवीन पाहायला मिळालंय आपल्याला. उबेद आणि अमर यांच्यामध्ये नक्कीच कौतुक करावं लागेल उबेद याचं. आणखी 2 धावेने धावसंख्येमध्ये पुढे भर पडेल. धावसंख्या झालेली आहे 30 धावा आणि नक्कीच या 2 धावा सुद्धा महत्वाच्या असतील, कारण फ्लड लाईट मध्ये एक धाव तुम्हाला महत्वाची आहे, कारण मोठे फटके येत नाहीयेत. वारा थांबलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक धाव ही महत्वाची असणार आहे हे माहिती आहे. म्हणून मगाशी उल्लेख केला होता उबेदेचा की अनुभव गाठीशी आहे आणि या मैदानाचा सुद्धा चांगला अनुभव त्याच्याजवळ आहे आणि तशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. कारण जिथे या ठिकाणी आपला संघ संकटात आहे अशा वेळेस उबेद ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. 1 धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाही. जहीरभाई पाहतोय आपण 1 धाव या ठिकाणी धाव संख्येमध्ये भर पडते आणि जर बघितलं आपण तर 31 धाव फटके लागलेले आहेत. जहीरभाई सही कहा सर जी आपने. जहां पर ये 5वें ओवर की शुरुआत है, स्लॉक ओवर है.
अब बल्लेबाज विचार बंद कर दे कि यहाँ पर गेंदों का हवाई सफर का ही रास्ता दिखाया जाए, मगर गेंद बल्ले पर आ रही नहीं। ये शाम का समय है, नारंगी का मैदान है। इस टाइमिंग पर देखिए अब स्टंपर पहली रिवर्स अमीर दाफेदार कैसे विकेट गंवाया था, ये 2 विकेट कैसे गिरे वो दिखाते हुए मेरा टीम के दीवन लाइव पर टीवी स्क्रीन पर। बेहतरीन शॉट उबेद के बल्ले से आए थे, जो चौके लगातार बैक टू बैक 2 चौके आपको देखने को मिले पॉइंट पर। आणि नक्की थोडासा वेळ घेतला जातोय पाहतोय आपण रॉयल स्टार मीरा रोड संघ स्क्रीनवरती पाहू शकता कशा पद्धतीने झेल टिपला होता। अर्जुन बांगर यांची सुंदर या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। पुन्हा एकदा या ठिकाणी आता मात्र अमर असेल फलंदाजी एंड वरती गोलंदाजी होती बाली। पुन्हा एकदा सज्ज, कारण 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालेला आहे। पुन्हा एकदा वारंवार बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र या ठिकाणी कुठेतरी लाईन चुकलेली आहे आणि चेंडू सरळ वाईड म्हणून घोषित केला जात। पंच आमच्याकडे वळत आहेत। जगदीश भोईर सर आकाश मांगेला आपण पाहतोय आताच्या घडीला मैदानामध्ये दोन्ही पंच म्हणून काम पाहत आहेत। बाली गेंदबाजी पर है, 5 ओवर टीम के लिए लेकर तैयार है। हमारी स्ट्राइक पर अगली गेंद खेल तैयार। चेंजअप पे वेरिएशन किया था, गेंद को ऑन साइड पर खेला, गेंद लॉन्ग निजर पर आती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा एक रन जरूर मिल जाएगा। एक रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 33 रनों पर। बात कीजिए तो अभी तक 9 गेंदों का खिलाना बाकी है। 9 गेमों में किमान 2 बड़े शॉट आएंगे तो ये मैच में टारगेट एक बेहतरीन होता हुआ नजर आएगा। मेरा टीम चाहती है कि 45 से 55 रन भी यहाँ पर जोड़े जाए तो एक फाइटिंग स्कोर हमें गेंदबाज हमारे पास है, हम लड़ पाएंगे उतने रनों को। उबेद स्ट्राइक पर अगली गेंद खेल तैयार। देखिए एक्स्ट्रा ड्राइव खेला था बॉल से, गेंद बाली पकड़ नहीं पाया और गेंद मिडा पर आती हुई एक रन जरूर मिल जाएगा। नक्कीच जर बघितलं आपण उबेद एक अनुभवी क्रिकेट खेळताना आपल्या मैदानामध्ये पाहतो, पण आता मात्र या ठिकाणी चेंडू आपल्याकडे कमी आहेत। जर बघितलं तर 8 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि मोठे फटके आतापर्यंत आलेले नाहीत। आता मात्र येणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या जर आपण बघितली तर 34 धावसंख्या धावफरकावरती लागलेली आहे आणि आपले अजूनही बॅटर या ठिकाणी नक्कीच चांगले उमदे फलंदाज आहे। आता या ठिकाणी फुलरलेचा चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार आणि चेंडू चाललाय सीमा पार, षटकार 6 धावांसाठी। मारे का बार, ये मैंने कहा ना आमर के पास क्षमता है, ये खामोश बल्ला था मगर जैसी गेंद मिली वैसी नसीहत और गेंद सी मारे का बार 6 रन। ये सिक्सर आता हुआ अब टारगेट 40 होता हुआ अब 50 का आंकड़ा वहां पर पहुंचे को दिखा रहा है, क्योंकि 7 गेंदे हैं, 7 गेंदों में किमान 10, 12, 15 रन एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिलेगा। ये शाम का समय है, स्कोर 40 रन बने 40। अब 7 गेंदों का खेल आना बाकी है। 5 गेंदों का खेल हुआ है, 4 और 5 गेंदों का खेल पूरा होता हुआ। क्योंकि ये 7 गेंदे नक्कीच 40 धाव धावफरक लागलेले आहेत। आता मात्र अमर याला सूर गवसलेला आहे। 13 धावा वैयक्तिक 8
करंट रन रेट बघितला आपण तर 8.28 आहे आणि अशा पद्धतीने खेळ जर चालला तर साधारण मला वाटतं एक 50 पर्यंत धावसंख्येमध्ये मजल मारण्यासाठी यश मिळू शकते या ठिकाणी रॉयल स्टनर मीरा रोड संघासाठी. मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली होती बाली याची, मात्र या ठिकाणी षटकार आल्यानंतर एक चांगला आत्मविश्वास बिल्ड केला जातोय अमर याचा. बाली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते तयार. ऑन साइडला आणखी एक त्याच दिशेने पहिल्या फटक्याचा रिप्ले या ठिकाणी पाहायला मिळतोय. आलाय लांबच लांब षटकार. मैदान पर अमर ने बल्लेबाजी का जलवा भी करा. बैक टू बैक ये दूसरा सिक्सर है और वही दिशा वही गेंद और उसके बाद गेंद रिबल लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाद आप देख सकते हैं. देखिए ये ऑप्शन पर कितनी बाहर जा रही थी, गेंद पर निगाह रखी और बल्ला घुमाया, मैदान जुमाया और गेंद को भेज दिया सीमा रेखा बाहर. 6 रनों के लिए फरार. इसको जाकर पहुंचा हुआ 46, 2 विकेट के नुकसान पर. आने वाली 6 गेंदों की कहानी है प्रमोद सर जी, मगर ये 6 गेंदों में 12 से 15 रन एक फाइटिंग स्कोर हमें देखने को मिल जाएगा. नक्कीच आणि त्याची गरज आहे जर पाहिलं आपण तर आता सध्या रॉयल स्टनर मीरा रोड संघासाठी कारण एक सन्मानजनक स्कोर. अजून 7 चेंडू आहेत. आता बघतोय आपण 5 षटकांच्या ठिकाणी खेळ झालेला आहे. 46 धावाफरके लागलेले आहेत आणि अमर एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडू या ठिकाणी 19 धावांची खेळी. आता मध्ये प्रोजेक्ट स्कोर वाढलाय. या ठिकाणी 56 पर्यंत चालला गेलाय. जसा करंट रन रेट आहे त्या पद्धतीत जर बघितलं आपण तर 56 पर्यंत या ठिकाणी दाखवतोय. गोलंदाजी मार्क होती तेजस, ज्याचं मागाशी आपण कौतुक करतो तेजस याचं. आता मात्र या ठिकाणी तेजस पाहतोय आपण खाली एंड करून गोलंदाजीसाठी तेजस तयार आहे. परंतु या ठिकाणी स्ट्रायकरवरती कोण आहे? उबेद आहे. उबेद आतापर्यंत बघितलं आपण चांगली फलंदाजी संघासाठी करतोय. मात्र या ठिकाणी दोन्ही संघांना चांगली कामगिरी करावी लागणार. गोलंदाज तेजस थोडे सरसन मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रयत्नच राहिला आहे. मात्र या ठिकाणी ज्याला आपण चोरटी धाव म्हणतो तशी एक लेग बाईकच्या स्वरूपात धाव मिळते आणि त्या ठिकाणी थोडासा पाय सरकण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला तेजस याचा. आणि आता मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गॅदर करू शकला असता तर आणि डायरेक्ट जर हिट झाला असता तर कदाचित उबेद यांना बॅक टू डगआउट यावं लागलं असतं, परंतु तसं होत नाही आहे. या ठिकाणी नशिबाने साथ दिली. आता मात्र पुन्हा एकदा एक उमदा फलंदाज आपण पाहतोय अमर, ज्याने बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत आणि नक्कीच या ठिकाणी तिसरा षटकार येतोय का पाहूया की तेजस काय आपली कौशल्य आपले जादू या ठिकाणी दाखवतोय का पाहावं लागेल. हलकासा बदल क्षेत्रक्षणामध्ये पाहायला मिळालाय. डावखुरा फलंदाज आहे. पुन्हा एकदा तेजस गोलंदाजी मार्गावरती तयार आहे. ओ सुरेख फटका डीपला चेंडू चाललाय. एक धाव पूर्ण वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि या ठिकाणी 2 धावा सुद्धा बघता पूर्ण झाले. जहीर भाई अब ये दबाव प्रेशर हमें फील्डिंग की टीम पर दिखने मिलता हुआ. देखिए अमर जाकर पहुंचे 21 रनों पर, मुन्ना खेले 21 रनों पर और टीम की रन संख्या 49. अभी तक 4 गेंदों का खेलाना बाकी. ये रिप्ले आप देख सकते हैं. देखिए ऑन साइड पर गेंद फफ्फे के हाथ में खरीद थी. 1 बाउंस थ्रो भी आया था मगर तेजस ने उस गेंद को कलेक्ट नहीं किया और मुन्ना अपने क्रीज में मौजूद होते हुए नजर आया. गेंद अगर हाथ में आती तो मामला कुछ और होता, मगर दोस्तों क्रिकेट में अगर मगर नहीं चलता. क्रिकेट अनिश्चितता का खेल भरा हुआ है. 4 गेंदों का खिलाना बाकी. तेजस गेंदबाजी पर, अमर स्ट्राइक पर है. 2 बैक टू बैक सिक्सर लगाए. अब घेर खोला है बल्लेबाजों ने. स्लॉक ओवर चलता हुआ मैदान के अंदर. पर गेंद थी ऑनसाइड खेलना चाहते थे अमर मगर नाकाम. गेंद विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल. आखिरी 3 गेंदें पहली इनिंग के आना बाकी. स्कोर है 49. क्या ये 3 गेंदों में 1-2 बड़े शॉट हमें देखने को मिल जाएंगे? ये आप रिप्ले भी देख सकते हैं. ऑप्शन पर गेंद थी ऑन साइड खेलना चाहते, गेंद नीचे रहती हुई. ये मैदान की खासियत है, ये विकेट की खासियत है. कभी गेंद उड़कर भी आएगी, कभी गेंद नीचे रहेगी, पता भी नहीं चलेगा. मगर आने वाली ये 3 गेंदें हैं ना, बहुत कुछ खेला कर जाएगी बल्लेबाजों के लिए, गेंदबाजों के लिए. ऑप्शन की गेंद ऑन साइड पर खेला. गेंद लॉन्ग पर खिलाड़ी जब तक गेंद को पीछा करेंगे गेंद फील होगी. 2 रन हो जाएंगे क्या? थ्रो आएगा विकेट कीपर के दस्तान में. 2 रन पूरे होते हुए स्कोर जाकर पहुंचता हुआ 51.
नक्कीच जयभाई, ते 2 षटकार जे होते ना, ते 2 षटकार या ठिकाणी आत्मविश्वास वाढवून गेले तर रॉयल स्टनर मीरा रोड संघाचे. आणि आता मात्र या ठिकाणी चांगला प्रोजेक्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला आहे. या ठिकाणी 51 धावा, 51 धावा धावावरती लागलेले आहेत. आणि अजूनही बघितलं आपण तर 2 चेंडू शेष आहे, 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि 2 चेंडूवरती जास्तीत जास्त किती धावा या ठिकाणी घेतल्या तर 2 मोठे फटके येतात का पाहावं लागेल. आणि जर ते 2 मोठे फटके आले तर नक्कीच या ठिकाणी चांगली स्थिती रॉयल स्टनर संघाची. परंतु नक्कीच कौतुक करावं लागेल या ठिकाणी अमर याचं. 2 खेळाडू बाद झाल्यानंतर जी साथ दिले उभे दिला, 12 चेंडू आणि 23 धावांची खेळी, काय खेळी राहिले. पाहूया कशा पद्धतीने 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूवरती मोठे फटके येतोय का. आणि जमेची बाजू ही आहे की अमर अजून ही स्ट्राईक एंडवरती आहे. तेजस चेंडू हाताळण्यासाठी या ठिकाणी काय चेंडू हाताळलाय, वाईड यॉर्कर ज्याला म्हणतो आपण, तशा पद्धतीचा चेंडू अतिशय सुरेख या ठिकाणी चेंडू हाताळला गेलाय आणि चेंडू निर्धाव. जहीरभाई, आपण पाहतोय मैदानामध्ये तेजस एक अतिशय सुरेख गोलंदाजी, ज्या षटकाची गरज होती शिवांश स्पोर्ट बोरशेती संघाला तशा पद्धतीचे षटक या ठिकाणी येतंय आणि त्या पद्धतीचे षटक या ठिकाणी आलंय. शेवटचा चेंडू आहे तेजसचा. हो, पुन्हा एकदा क्षेत्राचे चेंडू खाली आणि या ठिकाणी शेवटच्या चेंडू वरती अमर याचा झेल टिपलाय आणि बॅक टू डगआउट यावं गेलं. अमर याला जवळजवळ 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. पहिली इनिंग रॉयल स्टनर मिराडोर संघाची फलंदाजी करताना पाहतोय आपण 3 खेळाडू बाद, 51 धावा आणि जिंकण्यासाठी 52 धावांचं आव्हान दिलंय शिवान स्पोर्ट बोरशेती संघासाठी. डॉट आई ना, वो प्रेशर दबाव था. देखिए अब स्टंपर गेंद थी, पॉइंट पर रख के ऊपर से खेलना था, मगर पॉइंट पर खिलाड़ी तैनात, एक बेहतरीन कैच को अंजाम दिया. अमर की खेली 23 रनों पर समती हुई, टीम की रन का 51 पर 3. अब 52 रनों का लक्ष्य का पीछा करना होगा श्वानस्पोर्ट मुर्शिदा टीम. शाहपुर टीम के लिए क्या वो जवाब मिलेगा नहीं मिलेगा, ये शाम के समय में गेंदबाज हावी होंगे बल्लेबाजों पर या गेंदबाजों पर बल्लेबाज हावी होंगे, क्या होगा क्या नहीं. दोस्तों एक छोटे से ब्रेक के बाद 2 बुलंद आवाजें आएगी मैदान के ऊपर कॉम बॉक्स में, तुकाराम सर जी और कैलाश पाटिल सर जी. जब तक डीजे ऑपरेटर का एक मधुर संगीत सुने, फिर मैदान की ओर आइए जहां पर वो टारगेट चेस किया जाएगा नहीं किया जाएगा. दिल थाम के बेटे दोस्त, पिक्चर ऑन है, टीवी ऑन रखिए. कम ऑन डीजे.
झहीरभाई आणि दुसऱ्या बाजूला प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकत होता. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित NC चषक 2026 आजच्या दिवसातील हा शेवटचा क्वालिफाय वाला मॅच आहे. एक संघ जो टॉप 8 मध्ये जाणारा 6वा संघ ठरणार आहे तो बोरशेतीचा शिवान स्पोर्ट्स बोरशेती शहापूर की दुसऱ्या बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड या दोन संघादरम्यानचा मॅच आहे. 36 चेंडूमध्ये 52 धावा करायच्या आहेत. बोरशेती टीमला 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर मॅच नक्कीच रंगतदार असणार आहे कारण फ्लड लाईटमध्ये 50, 52, 55 धावा देखील चॅलेंजेबल ठरू शकतात. हे मागच्या कालच्या दोन्ही दिवसामध्ये आपल्याला दिसून आले. त्याच्यामुळे हा सामना देखील रफ अँड टफ होऊ शकतो. आमचे DJ मास्टर पुन्हा एकदा रेडी होतील. कैलास पाटील आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा सज्ज झालेत. आज चांगली साथ कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांची आपली प्रमोद सर आणि झहीरभाई यांचा देखील आपण आवाज ऐकला होता. चला सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. रॉयल स्टार मीरा रोडनं आव्हान उभं केले. 52 धावांचं कैलास जॉईन होती कॉमेंट्री बॉक्समध्ये. NC चषक 2026 टाळ्यांचा गजा टाळ्यांचा आवाज आला. कैलास 52 धावा करायच्या आहेत. पण या जर इनिंगला पाहिलं तर दोन पैलू आहेत. एक सुरुवातीला धावा येत नव्हत्या रन येत होत्या त्या रॉयल स्टनर शेवटले जे 2 सिक्सर आहेत त्याचा फायदा त्या टीमला होईल का हे पाहणं देखील गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला अगदी शेवटच्या क्षणी उई युनायटेड मीरा रोड संघाविरुद्ध बाजी पलटवून हा बोरशीचा संघ देखील दाखल झाला आहे. अर्जुन बांगर आणि भावेश अशी सलामीची जोडी. आणि याच्या अगोदरच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला पाहिलं होतं अजीब गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अर्जुन बांगर कोण विसरणार आहे या खेळाडूला. जसा उल्लेख केला होता 51 धावांची ती खेळी त्यांनी केली होती. आणि बघितलं आपण 6 षटकार आणि 3 चौकार. म्हणजे बघितलं आपण 6 षटकारांचं कॅल्क्युलेशन केलं तर 36 धावा तेच झाल्या आणि 12 धावा 3 चौकार म्हणजे 48 धावा तेच त्यांनी केल्या होत्या. पहिला चेंडू बघितला आपण. वाईटचा इशारा पंच जगदीश भोईर यांच्या माध्यमातून येतोय. अवंतर धावाने सुरुवात होते. 52 धावांचा तो पाठलाग करायचा आहे. फ्लड लाईट मधला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बघितला एका बाजूने मीरा रोडचा संघ मीरा भाईंदरचा संघ दुसऱ्या बाजूने बघितला आपण तर शहापूरचा बोरशीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मागे देखील मीरावरचा संघ होता ज्यावेळेला उई युनायटेड मीरावरच्या संघाविरुद्धची लढत आपण बोरशेतीची पाहिली होती. आता व्हाईट बॉलनं सुरुवात झाली. पॅव्हलियन एन कडनं गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अजीब स्ट्रायकर यांना फलंदाज भावेश. सुंदर गोलंदाजी अगदी शेवटच्या क्षणी वेगही कमी केला टर्नही घेतलाय. चांगली गोलंदाजी ज्या रिदमनं तो गोलंदाजीला गेला ना वाटलं होतं वेगवान चेंडू जाईल पण शेवटच्या क्षणी अगदी काय बदल करतोय कल्पकतेनं बदल करतोय आणि फलंदाजाला चकवण्यामध्ये यशस्वी होतोय. हा चेंडू बघा शेवटच्या रिलीज ऑफ द डिलिव्हरी अगदी रिलीज ऑफ द डिलिव्हरी चेंडूचा वेग केला आणि त्यानंतर हलकी बोटं फिरली गेली चेंडूवरती निर्धाव चेंडू. पहिला चेंडू वाईड आल्यानंतर स्वतःला कंट्रोल केलंय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बघितलं ब्रेक झाला होता चेंडू. भावेश यांच्यासाठी चेंडू असणार आहे. स्लो राम चेंडू होता ऑन साईडला चेंडूला बघितला खेळला डीप मध्ये चेंडू निघून जातोय. सिंगल आले रोटेट झाले दुसऱ्या धावेसाठी 2 धावा येतील यात काही शंका नाही. 2 धावा तर आल्या त्या ठिकाणी. पाठलाग करायचा आहे बघितला आपण 52 धावांचा आणि 3 धावा फलकावरती पाहायला मिळते म्हणजे 50 धावाची अजूनही गरज आहे. जसं तुम्ही उल्लेख केला की 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्ट्रॅटेजी काय असणार आहे जर 8च्या वरची 52 धावांचा जे लक्ष गाठायचं आहे टार्गेट सेट झालंय आणि सध्या धावफलकावरती येते 2 चेंडूचा खेळ झालाय 3 धावा धावफलकावरती आहेत. येस 52 धावांचं ते टार्गेट आहे म्हणजे अजूनही बघितलं आपण 49 धावेची ती गरज आहे. 9चा करंट रन रेट हवा आहे या ठिकाणी. 22 2 वरती 2. अर्जुन बांगर कोण विसरणार या खेळाडूला. आज मला वाटतं त्याने हॅट्रिक देखील पूर्ण केली आहे मैदानावरती. अर्जुनने पहिल्या वेळेला हॅट्रिक पूर्ण नाही केली आहे
तर अगोदर देखील काही वर्ष पाठीमागे गेलं तर अर्जुनच्या नावावरती देखील अजून एक हॅट्रिक आपण बघितले. काही उच्चांक आहेत आणि तेच उच्चांकाचा उल्लेख तुम्ही देखील केलाय. शहापूर वरून आलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला काही इशारा होतोय. पंच गोलंदाजी शैली तपासायची आहे का? ओके चला तिसरे पंच या. चला तिसरे पंच लवकर या. मनोहर पाटील, योगेश गरत. तीन धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. तर बघायचं काय घडलंय. हा मॅच चालू आहे. तसा T20 वर्ल्ड कप देखील सुरू झालाय. तिथे भारत पहिल्यांदा, इंडिया पहिल्यांदा बॅटिंग करतोय. पाच ओव्हर झाल्यात, 46 रन आतापर्यंत मारलेत भारताने. 5 ओव्हरमध्ये 46 धावा आतापर्यंत केल्यात. फक्त भारताचे 3 विकेट गेल्यात. आणि तिन्ही डावखुरे फलंदाज बाद झाल्यात. लेफ्टी अभिषेक शर्मा, ईशान किशन आणि तिलक वर्मा. आणि अजून एक डावखुरा लेफ्टी आलाय, दुबे. आणि भारतीय संघासाठी अजून एक बातमी आली. चौथा लेफ्टी बॅट्समन पण आउट झालाय, दुबे. याच्या अगोदर भरपूर टॅगलाईन चालली होती. T20 वर्ल्ड कप येण्याच्या अगोदर बाबा हलके मैन आले.
चला पंच पाहत होते ज्यावेळेला शैली, कारण थोडंसं टेक्निकल एरर आलं तर ते करता जे लाईव्ह आपण पाहतोय आणि पंचांनी पाहिलं ज्यावेळेला त्याची शैली तपासली गेली. हात जो येतोय सरळ आणि त्यामुळे पंच पंचांनी पाहिलं, निरीक्षण केल्यावर सांगितलं इट्स ओके. ह्या मॅच मध्ये इंटरव्ह आला होता म्हणून आम्ही तेव्हा भारतीय आणि इंडिया वर्सेस USA मॅच चालू आहे, जिथे भारताचे 4 लेफ्टी आउट झाले आहेत आणि अजून 5वा आलाय आता रिंकू सिंग. चला सामन्याला सुरुवात होते. अजीब सज्ज होतोय. जुकून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. ओ प्रयत्न, सुंदर प्रयत्न. 1983च्या वर्ल्ड कपची आठवण येईल की काय असं जणू काय सुरू होती ती क्षेत्रक्षण. मात्र बघितलं आपण झेल शेवटच्या क्षणी सुटला जातोय. आणि काय प्रयत्न केला, जुनेद होते तिथे, अगदी स्वीप केलं होतं चेंडूला, धावत धावत उलट्या बाजूला धाव घेत एक क्षण वाटलं होतं की हातामध्ये चेंडू विसावलाय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटच्या कडेवरती लागला. त्यानंतर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, धावत गेले. हे एकदा बघा, एकदा हातामध्ये जसा आला होता, पण जसं ते पुढचं पाऊल पडलं ना पाय, त्यावेळेला तो हात थोडासा हातातनं चेंडू निसरला. पण सुंदर, बिलकुल जुनेद भाई, काफी काबिले तारीफ प्रयास रहा आपका. ये चांगला प्रयत्न जुनेद यांचा. गोलबटाब्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू झाला मिड ऑफला फील्ड करतील. एकदा या चेंडूवरती जरूर पूर्ण केल्या. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. पाटलाग आहे 52 धावांचा आणि पाटलाग करताना 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती येत्या 6. सहा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजीब यांच्या गोलंदाजीवरती पाठलाग करायचा आहे 52 धावांचा. ऑफ साइडला वर स्ट्रोक, प्रॉमिसिंग स्ट्रोक अँड इट्स फॉर युअर चौकार. कमांड डीजे. एका बाजूने डाव्या बाजूने बघितलं तर डीजेचा आवाज आलाय, उजव्या बाजूने बघितलं आपण तर बोरशी तिकडनं आवाज आलाय. टाळ्यांचा गजर येणे गरजेचं होतं. उजव्या यष्टीच्या बाहेर त्याच्यावर अपिश केलं होतं. मिड ऑफला बेट केले, चेंडूला पाठवले सीमारेषा पार. डीप इन द क्रीज पहिला गेले होते, त्यानंतर फ्रंट फूट वरती आले आणि चेंडूला पाठवले सीमारेषा पार. चौकार आहे, चौकार धावफलक 2 आकडे धाव पोहोचलाय. 10 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. अर्जुनच्या बॅटमधून हा चौकार येतोय. एकदा पाहिलंय म्हणजे मागच्या सामन्यामध्ये अर्जुन जो डावपेच राखले होते ना त्याचे थोडेसे वेगळे आहेत. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकदा बोरशी तिच्या डगआउटमधून आवाज आलाय. आता बघूया दुसरा डगआउट पण रेडी आहे. मेराडचा डगआउट देखील रेडी आहेत टाळ्या वाजवण्यासाठी. अजीब स्ट्रायकरला अर्जुन. मिस टाइम स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली झेल टिपला. हो एका हातामध्ये. याच करता मी म्हटलं होतं आवाज मीरा रोडच्या डगआउट मध्ये येणार, तो आलाय आणि इर्शाद भाई याने टिपलाय. इस्रार याने टिपलाय अझेल. बघा कशा पद्धतीने चेंडूला खेळलाय. उंच 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 चेंडू गेला होता, खाली आला. त्याच्यानंतर बघितलं आपण फक्त आणि फक्त नजर ठेवली, एक हात टाकला आणि एका हातेमध्ये बघितलं सक्सेसफुल ठरलाय. म्हणजे तुकाराम मांगेला यांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आंबा बघितला आपण झाडावरून तोडून काढलेला आहे. हाँ इजरार भाई थे भाई. इजरार भी है, इकरार भी है और ये सही प्रयास भी है. चांगला प्रयत्न. बघा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस हिट झाला तर
आणि त्यानंतर पाठी जात असताना अगदी म्हणजे प्रत्येक जण तो पाठी चालवता, जसा इजरार पाठीमागे चालवते ना, इजरार जैसे पीछे पीछे चल रहे थे ना, काफी अपेक्षाएं भी पीछे पीछे चल रही थी आणि एका आयतानं सुंदर असा झेल टिपलाय. पहिले षटक संपले. धावा फलकावरती 1 गडी बाद 10 आहेत. तोहिद झेल कोणाचा टिपलाय तर झेल अर्जुन बागर यांचा टिपलाय मिळवून आहे. महत्त्वपूर्ण खेळाडू होता आणि फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय तो देखील खेळाडू, मात्र तो खेळाडू बाद झालाय. 10वरती 1 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 10 फॉर लॉस ऑफ 1 विकेट हिअर. आफ्टर 1 ओव्हर दोन्ही बाजूला आहेत. कैलास पुन्हा एकदा पाहिलं ना तर रॉयल स्टार मिरावट देखील पहिले षटक संपलं होतं ना, त्यावेळेला 10वरती 1 गडी बाद होता आणि पाठलाग करताना बोरशीती देखील आहे 10वरती 1. अगदी बरोबर आहे, त्याच दिशेने सामना चाललाय. 10 फॉर 1 10 फॉर 1 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 52 धावांचा तो पाठलाग. भावेश 5 वरती खेळतोय. रोशन नौखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शहापूरवरून मी का आलोय याचं उत्तम उदाहरण बघितलं हे खेळाडू देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेरा रोडून का मी आलोय याचं उत्तम उदाहरण बघितलं हे खेळाडू देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला स्वीप केला जातोय. गॅपमध्ये चेंडू निघून जातोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जिथपर्यंत उजव्या बाजूला सरकतोय. धावा येत आहेत. 2 धावा खात्यामध्ये येत आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाईल 12 या धावसंख्येवरती. 12 इज अ स्कोर हिअर. तोहित ज्यावेळेस गोलंदाजी करतो लसित मलिंगा यांची आठवण होईल यात काही शंका नाही आहे. ज्या लसित मलिंगा बघितला एक काळ असा होता की यॉर्करसाठी फार प्रसिद्ध होता. हॅट्रिक्स देखील त्याच्या नावावरती आहेत आणि नक्कीच त्या लसित मलिंगाची आठवण करून दिले तोहित यांनी. आवश्यक आहे अशा वेळेला जर पाहिलं तर इकॉनॉमिकल स्पेअर हाताळणं आवश्यक आहे. बॅटच्या आतल्याकडे लागला होता. अगदी लेमन कट जसा लागतो ना तसा आतल्याकडेला चेंडू लागलाय. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. स्कोरबोर्डवरती एकदा नजर टाकूया. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 1 गडी बाद 12 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये रोशनला अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे. 22-8 वरती खेळतोय. ऑन साइडला इट इज अ बिग अँड इट इज अ 6 यार. भाव खाऊ दे पण थोडा नाही भरपूर भाव भाई, कारण कसा रंगलाय दुसरा डाव पण हा भाव खाऊन जाणारा फटका खेळलाय. हा बघा लेग स्टंपवरचा अगदी चेंडू होता त्याला फ्लिक केलं, चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पार षटकार. रोशननं मागचा खेळ देखील असा चालू केला होता. मागच्या सामन्यामध्ये देखील रोशन परफेक्ट याच पद्धतीने आले आणि त्यानंतर त्यांनी जो बॅटिंग चालू केली होती याच पद्धतीने केली होती. धावफलकावरती नजर एकदा टाकूया. स्कोर जाऊन पोहोचलाय 19-19. प्रथमेश ठाकरे यांची थोडीशी आठवण होते, कारण बघितलं त्याच रिजनमध्ये स्ट्रोकला खेळायचे आणि रोशन बघितलं आपण षटकाराचं साने खेळत असताना पाहायला मिळतं 19 वरती धावफलक पाहायला मिळते. 27 वरती 33 धावींची अजूनही गरज आहे. भरपूर मोठा इतिहास तुकाराम मंगेले यांच्याकडे मी म्हणे आहे. अजून काही खेळाडू आपल्याला आठवतील यात काही शंका नाही, कारण 2020-2021 कडे आपण तुकाराम मंगेले गेलो ना की रवी आहिरे यांचा तो खेळ आपल्याला आठवेल यात काही शंका नाही, कारण 90पेक्षा जास्त धावा रवी आहिरे याने बघितलं 2020-21 मध्ये केल्या होत्या. जरी तो चॅम्पियन झाला नव्हता तरी अगदी सिरीजच्या लिस्टमध्ये त्याचं नाव पाहिलं होतं. म्हणजे 2018 पासून पाहिलं तर बऱ्याच वेळेला गोलंदाज राहिलेले आहेत, पण बॅट्समनने देखील आपला तो क्लास दाखवलेला आणि चांगला उल्लेख केला. म्हणजे नाशिककडनं येऊन खऱ्या अर्थानं आपल्या नावाची दखल रवी अहिरेनं ॲज अ ओपनर प्लेअर म्हणून घ्यायला लावली होती. आता 27 चेंडू आहेत आणि 33 धावांचा हा पाठलाग करायचा आहे. 27 डिलिव्हरीज अँड 33 रन्स. बघा कॅमेऱ्याला तुम्ही बघितला का त्या ठिकाणी बघितलं नारंगी क्रीडा मंडळाचं एक बॅनर आहे. त्या बॅनरवरती बघितलं आपण 2000 पासून ती लिस्ट आपण बघितली तर 2025 पर्यंत ती लिस्ट पाहायला मिळते की कोणता संघ कोणता वेळ विजय झाला होता. उद्या यायला विसरू नका, कारण बघितला उद्या रविवारचा दिवस मित्रांनो
आणि उद्या ओपनचा तो लॉट आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल या मैदानावरती. उद्या खुल्या गटाचे संघ असणार आहे. उद्या रविवारचा दिवस आहे, त्याकरता ओपन हाफ आहे. खुल्या गटातील संघ उद्याला खेळतील. पण सध्या मॅचच्या दिशेने जाऊया. एक चांगला षटकार, चांगल्या गोलंदाजच्या अगेन्स्ट अगदी अप्रतिम षटकार रोशनच्या बॅटमधनं. पुन्हा त्या दिशेनं पहिला षटकार ठोकलाय. आता चाललाय चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये. सावकार बिल्कुल बिल्कुल, ये देखिए जर चांगला टिसून मारा केला होता, त्याच्यावरतीच आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. रोशनचा खेळ असा आहे, रोशनचा खेळ असा आहे आणि तोच खेळ दाखवत असताना मैदानात उद्या जसं तुम्ही उल्लेख केला खुल्या गटाचे संघ उद्या खेळणार आहेत. उद्या पहिला मॅच होईल उर्मी 11 आणि नीती 11 निर्मळ या दोन संघांदरम्यान उद्या पहिला सामना असणार आहे. उलटा पुलटा उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मिस केला आणि सरळ यष्टीच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. धावा धावलकावरती 23 करायचे आहेत. 29 25 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लवकर वळले आणि त्याच्यानंतर बघितलं मिस झाले. हो वाईटचा इशारा होतोय. परंतु आम ॲक्शन बघा तुकाराम मंगेला, लसित मलिंगा सेम स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. चला तिसरं पंच या. एक 1.5 षटकांचा खेळ. तोपर्यंत आपण उद्या जे संघ खेळणार आहेत त्याच्यावरती नजर टाकूया. उद्या उर्मी 11 आणि नियती 11 निर्मळ यामध्ये होईल पहिला सामना. दुसरा सामना होईल यश 491 घासकोपरी आणि अभिमन्यू 11. तिसरा सामना होईल त्रिशा 11 चॅलेंजर आणि आर के स्पोर्ट्स विरार. आणि शेवटचा मॅच होईल श्री गणेश विरार आणि दीप साई 11. उद्या खुल्या गटाचे संघ ओपन हाफ आहे, त्याकरता ओपन हाफमध्ये खुल्या गटाचे खेळाडू खेळताना दिसणार आहे. त्याच्यामध्ये ऑल इंडिया ओपनचा जो हाफ आहे त्याच्यामध्ये उद्या खुल्या गटातील संघ खेळतील. सध्या तिसऱ्या पंच थोडेसे बिझी आहेत पाण्यामध्ये की चॅलेंज जे केले खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमने जे रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईट बॉल कारण भरपूर बाहेर आहे. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल पंचांनी तेच सांगितलं की त्या लाईनच्याही बाहेर आहे, त्याकरता रिव्ह्यू लॉस आहे. आता रिव्ह्यू नाही आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. एक रिव्ह्यू होता तो तुम्ही लॉस केलाय. कैलास तुमच्या दिशेने येतो. 1.5 षटकांचा खेळ. स्कोर 24 24 म्हणजे अजूनही 28 धावा हव्या आहेत मला वाटतं. .72चा रन रेट हवा आहे. ऑन बघितला ऑफचा चेंडू ऑनला टर्न केलाय. रोटेट झाले दुसऱ्या धाव्यासाठी पण रन इन भेटले विकेट पाहावा. पंचांनी नकार दिलाय. 2 धावा येत आहेत. तुकाराम मंगेला उद्याच्या दिवसामध्ये ओपन लॉट आपल्याला पाहायला भेटत आहेत, काही शंका नाही आहे. बरेचसे समालोचक आपण बघितले. काल गोपी सरांना आपण बघितलं, आज जहीरबाई देखील आहेत, सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुकाराम स्वतः ज्याने वानखेडेवरती समालोचन केलेलं आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसामध्ये देखील आपण समालोचन बघितलेत. तर नो डाऊट NCC कप असला की समालोचकांचा भरणा आपल्याला पाहायला मिळतो, यात काही शंका नाही आहे. 24 चेंडू 26 धावेची अजूनही गरज आहे.
24 बॉल 26 डीजे मास्टर एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. 24 बॉल मध्ये करायचे आहेत 26. धावा दाखल करते 26. अजून 26 धावा करायचे आहेत. अजून 26 धावांचं आवश्यकता असणार आहे. 24 चेंडू 26 धावांची आवश्यकता. एक सामना काल आपण पाहिला होता ज्यावेळेला गोकिवरेचा संघ आणि जुचेंद्रचा संघ खेळत होता. 24-33चा मॅच होता. तोही दिवसा मॅच होता. तो बदललेला होता. आता तो सामना जर बदलायचा तर भाई बदलाव आपको भी करना पडेगा. मेरा रोड टीम बदलाव आप भी कीजिए. चेंजेस तुम्हाला करावे लागतील. अशा सामन्याला जिंकायचं तर काही नवीन नवीन युक्त्या नवीन युक्त्या आणि नवीन नवीन आयडियाज तुम्हाला वापरावे लागतील तर हा सामना तुम्ही जिंकू शकतो. भावेश बॅटिंग करतात 8 वरती. रोशन खेळत आहेत 12 वरती. संघाची धावसंख्या 2 षटकानंतर 1 गडी बाद 26. 26 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. बॉबी नौखा गोलंदाज पाहायला मिळतोय. मीराबाईंदरचा संघ एका बाजूने जो रॉयल स्टनर्सच्या नावाने ओळखला जातोय. फक्त टॅप केलाय ऑन साइडला ढकलून एक धाव काढले. प्रयत्न दुसऱ्या धावेचा 2 धावा. बघा ही खासियत आहे तुकाराम. मगासपासून आपण काय बघतोय जिथे चौकार येत नाहीये जिथे षटकार येत नाहीये तर वारंवार डबल घेण्याचा प्रयत्न वारंवार सिंगल घेण्याचा प्रयत्न म्हणजे रनिंग बिटवीन विकेट अशी छान. आणि कारण त्याला कारण आहे कारण एक ग्रामीण क्रिकेट आहे. गाव पातळीवरती रोज आपण खेळतो. काही शेतामध्ये खेळतो खास कळग्यामध्ये खेळतो. अशा वेळेला रनिंग बिटवीन द विकेट महत्त्वाची असते. कधी कधी हवेच्या विरुद्ध खेळावं लागतं त्यावेळेला षटकार चौकार येत नाही. मग बिटवीन द गॅप्स खेळणं तेही गरजेचं आहे. आणि तेच पाहिलं होतं अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळलं होतं. जोपर्यंत डीप होणं क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा. कारण तुम्ही नेहमी सांगता ना सिंगल्स अँड डबल इज लाईफ लाईन ऑफ क्रिकेट. या लाईफ लाईनचा योग्य वापर दोन्ही खेळाडूंनी केला आहे भावेश आणि रोशन. भावेश 10 वरती खेळतोय 7 चेंडूमध्ये. रोशनला बघितलं 4 चेंडूमध्ये 12 धावा. अजूनही रिक्वायर्ड रन रेट आपण बघितला 6.26चा हवा आहे. 52 धावांचा पाठलाग करायचा 28 पर्यंत पोहोचलाय. प्लेसमेंट सुंदर प्लेसमेंट पाहायला मिळत आहे. कारण बघितलं आपण बॅकफुटला गेले त्याच्यानंतर बघितलं फक्त दिशा दिली जाते त्या चेंडूला सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाईल. बघितलं 29 या धावसंख्येत 29 झालेत. अजून खूप काही बाकी आहे. 23 बाकी आहेत 22 चेंडूमध्ये. 22 चेंडूचा खेळ आहे. 23 धावांची आवश्यकता. बॉबी प्रयत्न करतायत असं नाही की नाही प्रयत्न करत. गोलंदाज अगदी आपल्या परीनं प्रयत्न करतोय पण फलंदाज त्याला ते पुरून उरतोय की कदाचित जे डावपेच 13 असतात ना अगदी त्या डावपेचांची माहिती असल्याप्रमाणे फलंदाजी तिथे जायला लागलं. म्हणून मी म्हटलं भाई मीरा रोड कोच अलग करिये. अलग ज्यावेळेला तुम्ही करणार ना त्यावेळेलाच या मॅचमध्ये तुम्ही येऊ शकता कमबॅक करू शकता. आणि बोरशेती अगदी कूल अँड काम डोकं शांत ठेवून फलंदाजी करतायत. खास करून रोशन आणि भावेश अशी जोडी जी जमले. चला वेळ जास्त जाऊन देऊ नका. वेळ टाइम महत्वाचा आहे. पुन्हा एकदा सज्ज होतील स्ट्रायकर एंडला रोशन. मिस केला अगदी असं वाटलं होतं ड्राईव्ह करतील पण मिस केलाय चेंडूला. यशच्या हातामध्ये चेंडू गेलाय. आता 21 आणि 23 आहेत ना या एक डॉट बॉलनं काय माहिती का तो जो फासला आहे ना त्याला वाढवावा लागणार आहे. कमीत कमी 6 ते 7चा फासला तिथे करावा लागणार आहे. 21 मध्ये 23 हवे आहेत. ऑन साइडला पहिला वळले चेंडूला वळवलंय षटकारासाठी 6 धावा. पावण्यावाला स्टोकता उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. त्या चेंडूला अगदी लिलिया पाठवले स्क्वेअर सीमारेषा बाहेर षटकार. आणि जसं मी म्हटलं होतं की तो फासला वाढावा लागणार आहे पण इथे रोशनी सांगतोय क्या मंजिल क्या रास्ता और क्या फासला जब बढ़ रहा है हौसला. जब हौसला बढ़ रहा है ना तो फासला भी नहीं बढ़ेगा. स्वीप केला चेंडूला. चेंडू चाला जोपर्यंत फायले कोण क्षेत्ररक्षक येईल फेल करेल थ्रो करेल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण.
रोशनने आज कमाल केली, अगदी रोशननं कमाल केलेली आहेत. म्हणजे नेहमी जसं आपण पाहतो ना, म्हणजे अर्जुनच्या वरती डिपेंड असतो, पण आज रोशननं त्याची कमी भरून काढलेत. धावा झाल्या धाबालकावरती 37-37. 37 इज स्कोर हियर. हा मोठा फटका आहे का? ये छक्का है यहाँ पर. 6 रन. ज्या वेळेस बोरशेतीचा संघ फलंदाजी करतो त्यांचं जास्तीत जास्त स्ट्रोक प्लेइंग आपण बघितलं तर स्क्वेअर लेग, फाईन लेग हे जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतं. 18 मध्ये बघितलं 9 धावांची गरज. स्क्वेअर लेग आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये जास्त फटके खेळतात आणि आता देखील रोशन हा तो फटका खेळलाय ना, तो फटका देखील त्याच क्षेत्रामध्ये खेळलाय. अगदी त्या स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडूला पाठवलंय. किती रन करायचे त्यापेक्षा कशा करायच्या आहेत याला जास्त महत्त्व देतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाबलकामध्ये 43. 18 चेंडूचा खेळ आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. जे समीकरण मागे आपण जे पाहिलं होतं ना 24 मध्ये 26, ते मागच्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. 17 धावा आल्यात. त्याच्यामुळे समीकरण अगदी जवळ आले. ते शिवान स्पोर्ट्स बोरशेती शहापूरच्या. शहापूरचा संघ बघितला आपण खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर मीरा रोडचा संघ, मात्र मागच्या वर्षाची आठवण खारबा वर्सेस मीरा रोडचा संघ आपण बघितला होता. दोन्ही संघामध्ये एक टफ फाईट बघितली होती आणि बाहुबलीची ती आठवण अजूनही ताजी आहे. यंदाच्या वर्षामध्ये देखील ज्याने खारबावने देखील फायनल मागच्या वर्षी ओपनमध्ये जिंकली होती. त्या आठवणी ताज्या आहेत. सध्या बोरशेतीचा संघ चांगली कामगिरी करतोय, पण भारतीय संघाची नाजूक अवस्था झाली. त्याचे पहिले 5ही लेफ्टी आऊट झालेत. रिंकू सिंग देखील बाद झालाय. 72 वरती 5 सध्या इंडिया बॅटिंग करतायत. 72 लॉस ऑफ 5 विकेट. इथे सध्या 43 वरती 1 गडी बाद आहेत. 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अझीब नारंगी खाडियांकडनं गोलंदाजीसाठी सज्ज. अगदी खेचून नेलं होतं. जसं एखादं चुंबक कसं लोखंडाला खेचून नेतं ना, तसं त्या फलंदाजाला अलगद ते चेंडूवरती अगदी खेचून नेलं होतं. चांगला चेंडू बघा उजव्या यष्टीच्या बाहेर होता. अलगद जसा लहान मुलगा जसा आईस्क्रीम बघितलं का धावत जातो ना, तसा चेंडू बघून थोडासा गेला होता. अझीब यांचा चेंडू होता, गॅपमध्ये ढकलतोय, मात्र डीप चं क्षेत्ररक्षक जिथपर्यंत कव्हर करतोय. 2 धावा येतील. फिल्डिंग चांगली होती, थ्रो आला होता, बॅकअप नव्हती आणि त्या कारणास्तव जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा येत आहेत. आता सर्व बदलले, म्हणजे चित्र बदलले थोडंसं आणि जसं ग्रहमान बदलते तसं थोडंसं ग्रहमान बदललेलं आहे. सध्या जे काय फासे टाकावे ते उलटे पडतात. जे काही व्यूहरचना करावी ना ते डावपेच अगदी उलटे पडतात. जिथे सिंगल रन होती तिथे 2 धावा चेंडूवरती पूर्ण स्कोअर जाऊन पोचलाय 45. 7 धावांची आवश्यकता. You are watching the cricket of 2026 and this is the 27th year of NCC Cup. 16 balls and 7 runs to make on this ground. बॅक टू द बॉलर. खेळ संपलेला नाही अजूनपर्यंत. 15 चेंडू 7 धावेची गरज आहे. बॅक टू द बॉलर. हा चेंडू निघून गेला होता. थ्रो करायचा होता, शेवटच्या क्षणी थांबले मला वाटतं. दूध और रोशनी से नहाता हुआ ऐतिहासिक मैदान, और ऐतिहासिक मैदान पर यहाँ पर ये तीसरा दिन यहाँ पर देखने को मिलता हुआ. फक्त चिप केला जातोय. फक्त बघितलं आपण इथे, मात्र बघितलं आपण रनआउटचा मौका आहे. कदाचित परतावं लागेल का फलंदाजाला. बघूया काय घडलंय.
आउट. आउटचा इशारा येतोय. आता पहिल्यांदाच कदाचित बोरशेती खुश झाल्या की बाबा कोणत्या तरी नवीन फलंदाजाला जायला मिळते, त्याच्यामुळे ते खुश आहेत. चला त्या खुशीमध्ये आपण गाणं ऐकूया. अजून एक बातमी आले, ब्रेकिंग न्यूज आले. भारताचा 6वा विकेट गेलाय. भारताचे 6 गडी बाद झालेत आणि आता अजून एक लेफ्टी आलाय, अक्षय पटेल. बाली यहाँ पर आते हुए और क्या कह रहे हैं बाली, हम नहीं जाएंगे यहाँ पर खाली. बाली आलाय. बालीला अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे. मागच्या सामन्याचा हिरो ज्याने अप्रतिम खेळी केली होती. 14 चेंडूमध्ये 6 धावेची गरज आहे. 14 मध्ये 6 हवे आहेत. अपील केली जाते, पंच नाकारतायत. तेरामध्ये 6 धावांची गरज. शेवटचा चेंडू आहे, 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावा फलकावरती 46. पुन्हा एकदा बीट झाल्यात. षटक संपले. 4 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. पण एक मॅच कैलास तुम्हालाही आठवतोय, वसई विरार प्रीमियर लीग असंच वातावरण होतं. 18 मध्ये 8 करायच्या होत्या, इथे 18 मध्ये 9 करायच्या होत्या, तिथे 12 मध्ये 7 करायच्या होत्या. त्याचा इतिहास काय तो आपण सांगूया. पण शेवटचा चेंडू बीट झाल्यात, पडला बाहेरच्या दिशेनं निघून गेलाय. 12 मध्ये करायच्या त्या 6 धावा. चांगली आठवण काढले, कारण त्या वसई विरार प्रीमियर लीगमध्ये आपण बघितलं तर तो फायनलचा सामना आपण बघितला होता. चांगली आठवण तुकाराम मांगेला. 12 चेंडूमध्ये बघितलं आपण 6 धावेची गरज, म्हणजे 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 6 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. वन ऑफ द ब्युटिफुल क्रिकेट. प्रत्येक दिवसामध्ये आपण 8 संघ बघितले आहेत. पहिल्या दिवसामध्ये म्हणजे गुरुवारच्या दिवसामध्ये 8 संघ बघितले आहेत. कालच्या दिवसामध्ये 8 संघ बघितले आहेत. आजच्या दिवसामध्ये देखील 8 संघ बघितले. म्हणजे NCC कपची थोडीशी आखणी वेगळी असते. प्रत्येक दिवसामध्ये आपण 8 संघ बघतो आणि 8 संघामध्ये बघितलं तर 2 संघ हे बाहेर काढले जातात. प्रदीप देखील आमचे टेन्शन मध्ये आहेत, कारण ज्यांच्या माध्यमातून संघ आलाय. हलक्या हाताने खेळला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. आजचा शनिवारचा दिवस आहे. उद्या रविवारचा खुल्या गटाचे संघ खेळणार आहेत आणि रविवारी ग्रँड फिनाले आहे. म्हणजे जे क्वालिफाय होती ना 2-2 संघ, ते रविवारी खेळणार आहेत. जसं तुम्ही देखील वसईवरून आल्यात, मीरा रोडनं आल्यात, आपण तिकीट काढतो शनिवारचं रिटर्नचं, ते सोमवारपर्यंत चालतं. त्याच्यामुळे आज जर क्वालिफाय झालं तर तुम्ही सोमवारी नक्की यायला मिळेल. म्हणजे 11 खेळाडू आहेत, त्या 11 जोडला अजून 15 जण येणार आहेत सोमवारच्या दिवसामध्ये. इट्स अ बेगे अँड इट्स अ 4 इयर. चौकार, 4 धावा. दुसरा संघ. पहिला नो बॉलचा देखील इशारा आलाय, त्याच्यामुळे नो बॉलवरतीच हा सामना संपलाय. नो बॉलवरती हा सामना संपला आणि शिवान स्पोर्ट्स बोरशिदी संघ विजय झाला. अभिनंदन.
पण रॉयल स्टार मिरावर आपण देखील सहभागी झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आणि या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. मॅच मध्ये आपण बघूया रॉयल स्टार मिरारोड आणि शिवान स्पोर्ट्स बोरशेती शहापूर यामध्ये हा सामना 8 विकेटना सामना शिवान स्पोर्ट्स बोरशेती या संघानं जिंकलाय. रॉयल स्टार मिरारोडनं केल्या 51 धावा, ज्याच्यामध्ये 23 धावांची खेळी अमरची आणि उबेदचं 21 धावांचं योगदान. 2 विकेट अर्जुनच्या नावावरती, 1 विकेट तेजेशच्या नावावरती आणि पाठलाग करताना रोशनची 27 धावांची खेळी. या सामन्यातील सामनावीर त्याचं नाव आहे रोशन. रोशन 27 धावांची खेळी आपण साकारलेली आहेत. रोशन आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे प्रदान करण्यात येणार आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित एनसी चषक 2026-27 वर्ष आपण पाहत होता आणि क्वालिफाय होणारा हा आजच्या दिवसातील दुसरा संघ. 6 संघ पहिल्यात जे क्वालिफाय झालेत. उद्या ओपन अप आहे, खुल्या गटामधले संघ क्वालिफाय होतील आणि त्यानंतर त्या सर्व क्वालिफाय संघामधली भिडण अर्थात सोमवारी ग्रँड फिनालच्या दिवशी खेळली जाणार आहे. रोशन जॅक्सन थोडंसं मध्ये या थोडं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तिथे प्रदान करण्यात येणार आहे. रोशन 27 धावांची खेळी